लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील पद्मभूषण उपाधीने सन्मानित प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या मार्फत आज आपण नवीन बॅच जी आहे त्यासाठी जिओग्राफीला सुरुवात करतोय. पर्टिक्युलरली आज लाईव्ह लेक्चर शक्य नाहीये पर्टिक्युलरली, कारण इंटरनेटचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर त्या दृष्टिकोनातून मी रेकॉर्डेड लेक्चर्स करतो आणि मग ते अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. जिओग्राफीचा जो काही आवाका आहे सिलेबसचा पर्टिक्युलरली, तो मी पुढच्या एखाद्या लेक्चरला तुम्हाला समजावून सांगेन. ऍक्च्युली जिओग्राफी जी आहे ते एकतर जगाचा भूगोल आहे आणि परत पर्टिक्युलरली भारताचा भूगोल येतो आणि महाराष्ट्राचा भूगोल येतो. आता आपण एमपीएससीची पण तयारी साईड बाय साईड करत असल्यामुळं जे भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल आहे त्याच्यावरही तेवढाच फोकस ठेवावा लागतो. पण जर राज्यसेवेपर्यंत तुम्ही तयारी करत असाल किंवा कंबाईनची जरी प्रीची तयारी करत असाल तर एक साधारणतः अनुभव असा आहे की बरेचसे क्वेश्चन जे असतात ते जगाचा भूगोल, प्राकृतिक भूगोल आणि भारताचा भूगोल याच्याशी निगडीत आहेत. आणि मग मुख्य परीक्षेला महाराष्ट्राच्या भूगोलाचे प्रश्न येतात. तरी पण माझं असं सजेशन असेल की कुठलाच भाग निग्लेक्ट करू नका. ऍक्च्युली जिओग्राफी हा असा सब्जेक्ट आहे की तुम्हाला आउट ऑफ मार्क्स सुद्धा या विषयात पडू शकतात, कारण तो पूर्णपणे टेक्निकल आणि कन्सेप्च्युअल सब्जेक्ट आहे. फॅक्च्युअल डाटा असतो तसा असेल आणि त्यामुळे पण काही क्वेश्चन्स कन्स्ट्रक्ट केलेले आहेत. आणि आपण जो पुस्तकात क्रम आहे तो क्रम फॉलो नाही करणार आहे, कारण थोडंसं एक सुरुवातीला सोपे लेक्चर्स लागले तर तुम्हाला त्यात इंटरेस्ट निर्माण होईल. त्या दृष्टिकोनातून आपण प्रिपेअर करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. लेक्चर क्रमांक 1 जे आहे त्याच्यात राज्यसेवेची जी पूर्वपरीक्षा आहे त्या राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेला त्याला 30 गुण आहेत पर्टिक्युलरली. ठीक आहे. त्याच्यानंतर जी तुमची युपीएससीच्या मार्फत सीडीएस, सीएपीएफ, सीएसई या ज्या परीक्षा घेतल्या जातात याला 30 ते 40 गुण आहेत. राज्यसेवेची जी मुख्य परीक्षा आहे लक्षात घ्या, पेपर 1 त्यातला जो आहे तो इतिहास, कृषी आणि भूगोल आहे. याच्यात साधारणतः 75 मार्क्सला भूगोलाचा सेक्शन्स आहे. त्याच्यानंतर जी संयुक्त पूर्व परीक्षा आहे किंवा ग्रुप क ची जी पदाची परीक्षा आहे किंवा तलाठी भरती परीक्षा असेल, इथं जर जनरल स्टडीचा विषय आहे त्या ठिकाणी भूगोलाचं जे आहे ते महत्त्व जास्त प्रमाणात आहे. केंद्र शासन आणि किंवा महाराष्ट्र शासनामार्फत ज्या काही टेक्निकल आणि नॉन टेक्निकल एक्झामिनेशन घेतल्या जातात त्याच्यामध्ये जर पर्टिक्युलरली जनरल स्टडीज हा विषय असेल, सामान्य अध्ययन, तर त्याच्यामध्ये भूगोलाच्या लेक्चर्सचा किंवा या घटकावर प्रश्न येतात. तुम्ही जनरल कॉन्स्टेबल एक्झामिनेशनची तयारी करा किंवा त्याच्यापर्यंत युपीएससीच्या प्रिलिमची तयारी करा किंवा सीडीएसची तयारी करा, भूगोल हा विषय कुठे निग्लेक्ट करता येत नाही. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून आपण लेक्चर क्रमांक 1 ला सुरुवात करूया, ज्याचं नाव आहे वातावरण किंवा ॲटमॉस्फिअर. पृथ्वीच्या भोवती जे वातावरण आहे त्याचा आपण आज अभ्यास करणार. पृथ्वीची जी आपली अर्थ आहे त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे आणि ग्रॅव्हिटीच्या फोर्समुळे अर्थच्या भोवती विविध वायू जे आहेत, जे गॅसेस आहेत, त्यांचं एक आवरण तयार झालेलं आहे आणि हे आवरण आहे त्याला म्हणतात पर्टिक्युलरली वातावरण किंवा इंग्लिशमध्ये त्याला म्हटलं तर ॲटमॉस्फिअर. साधारणतः समुद्र सपाटी जी आहे या समुद्र सपाटीपासून वातावरणाची उंची साधारणतः 16,000 ते 29,000 किलोमीटर आहे. पर्टिक्युलर लक्षात घ्या, 16,000 ते 29,000 किलोमीटर. याच्यावर राज्यसेवेने एकदा प्रश्न विचारलेला आहे. आणि साधारणतः मात्र हे सगळं जरी असलं तरी पहिले जे 32 किलोमीटर आहे इथपर्यंतच 99% जे वस्तुमान आहे किंवा जे मास आहे ते कॉन्सन्ट्रेटेड आहे. बाकी ठिकाणी वर जसं जाल तुम्ही तसं हवामान जे ते विरळ होत जातं. पर्टिक्युलरली ॲटमॉस्फिअर म्हणजे काय हे पहिले समजून घ्या की पृथ्वीच्या भोवती जे काही आवरण आहे त्यामध्ये जे काही विविध गॅसेस आहेत त्यांचं जे मिश्रण आहे, दॅट इट इज अ मिक्सचर, तर त्याला पर्टिक्युलरली वातावरण म्हटलं जातं. आणि समुद्र सपाटीपासून त्याची उंची 16,000 ते 29,000 किलोमीटर आहे. आता हरितगृह परिणाम म्हणजे लक्षात घ्या हे 2 गोष्टी आहेत. एक तर आपल्याला जी काही उष्णता मिळते ती सूर्यापासून प्राप्त होते. आता सूर्य हा पृथ्वीपेक्षा हॉट आहे म्हणजे गरम जास्त आहे, बरोबर आहे ना. मग सूर्यापासून जे काही रेज निघतात ऍक्च्युली त्यांची जी तरंग लांबी असते किंवा पर्टिक्युलरली जे वेवलेंथ असते ती शॉर्ट वेवलेंथ असेल. जेवढी बॉडी हॉट असेल किंवा गरम असेल त्याच्यापासून निघणारी जी तरंग लांबी असते ती कमी असते. मग सूर्यापासून जी किरण येतात त्यांना लघु तरंग असं म्हणतात किंवा शॉर्ट वेवलेंथची असतात. हे पृथ्वीला येतात आणि पृथ्वीवर येऊन ते येतात ते कुठल्या मीडियममध्ये येतात तर रेडिएशन येतात. रेडिएशनला काय लागतं, कुठल्या प्रकारच्या माध्यमाची आवश्यकता लागत नाही. जसं उष्णता ज्यावेळेला आपण फिजिक्स बघू त्यावेळेला की पर्टिक्युलरली कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन अशा 3 प्रकारे पर्टिक्युलरली हीट जी असते ते ट्रान्सफर होत असते. तर सूर्यापासून जी काही उष्णता पृथ्वीला प्राप्त होते हे सूर्याची किरण रेडिएशन माध्यमातून पृथ्वीपर्यंत येतात आणि पृथ्वीला जे असतात ते गरम करतात आणि त्याच्यानंतर खालून पृथ्वीच्या वरून वातावरण वर गरम होत जातं. मग आता पृथ्वीच्या भोवती जे काही गॅसेस आहेत हे काय करतात, ज्यावेळेला पृथ्वी ज्यावेळेला हीट इमिट करेल किंवा जी उष्णता आहे ती ज्यावेळेला ती परावर्तित करेल
त्याच्यात मात्र काय होतं, ते दीर्घ तरंग बनतात. म्हणजे त्यांचे जे पर्टिक्युलरली जे वेव्हलेंथ आहे ती लॉंग वेव्हलेंथ होती. मात्र ते काय करतात, पृथ्वीचं जे वातावरण आहे ह्या दीर्घ तरंगांना जाऊन देत नाही बाहेर, त्यांना ते अडवून धरतं. जसं तुम्ही हरितगृह किंवा ग्रीन हाऊस बघितलं असेल, त्याच्यामध्ये गेलं तर तुम्हाला थोडं वॉर्म जाणवतं का, तर ते पृथ्वीपासून सूर्यापासून येणारे जे पर्टिक्युलरली लघु तरंग आहेत त्यांना ते धरून ठरतं किंवा येऊन देतं. मात्र जेव्हा जमिनीपासून परावर्तित होणाऱ्या किरणांना ते धरून ठेवतं. गाडी जर तुमच्या काचा बंद असेल तर तो सेम परिणाम हरितगृह परिणाम हा जाणवतो का, तर हीट जी आहे ती बाहेर जात नाही, कारण काच त्याला हे करते, प्रोहिबिट करते. मग याच प्रकारे पृथ्वीच्या भोवती पण जे वातावरण आहे ते सेम इफेक्ट करतं आणि याला हरितगृह परिणाम म्हणतात. मग हे हरितगृह परिणामामुळे काय झालेलं आहे, काही प्रमाणात पृथ्वी जी आहे ती एक वॉर्म राहिलेली आहे, गरम राहिलेली आहे. आणि गरम राहिल्याच्या परिणामामुळे काय झालेलं आहे की पृथ्वीवर जीवसृष्टी संभव झालेली आहे. नाहीतर काय झालं असतं की पृथ्वी कदाचित अतिच उष्ण झाली असते पर्टिक्युलरली, किंवा सगळीच उष्णता निघून गेली असते तर काय झालं असतं, पर्टिक्युलरली पृथ्वी थंड झाली असते आणि मग काही जीवनमान शक्य झालं असतं. मग हरितगृह परिणामाचा हा एक इफेक्ट आहे, त्याचे निगेटिव्ह इम्पॅक्टही आहेत, ते आपण पुढच्या स्लाइडला बघणार आहोत. मग हा जो वातावरण आहे याच्या संघटनामध्ये 3 गोष्टीचा समावेश होतो. एक गॅसेस पर्टिक्युलरली ज्याला आपण वायू म्हणतो, दुसरं जलबाष्प ज्याला आपण वॉटर वेपर्स म्हणतो, आणि तिसरं धुळीचे कण ज्याला आपण डस्ट पार्टिकल्स म्हणतो. तर कॉन्स्टिट्यूशन्स ऑफ ॲटमॉस्फिअर आर 3: गॅसेस, वॉटर वेपर्स अँड डस्ट पार्टिकल्स. ओके. आता वातावरणात जसं मी सांगितलं तुम्हाला, ॲटमॉस्फिअर इज अ मिक्सचर ऑफ डिफरंट गॅसेस. तर पर्टिक्युलर गॅसेस कुठल्या क्रमाने, तुम्हाला क्रम काय करायचे नाही. राज्यसेवेच्या 2019च्या मुख्य परीक्षेला हा प्रश्न आलेला आहे, तो आपण पुढे सॉल्व्ह करणार आहे, त्याच्यावर तुम्हाला कळून जाईल. तर वातावरणामध्ये सगळ्यात जास्त जो वायू आहे तो म्हणजे नायट्रोजन वायू. जर तुम्ही पोलीस भरतीसारख्या परीक्षेची तयारी करायला जीडी सारख्या करत असाल तर विच गॅस इज मोर इन द एअर्स ॲटमॉस्फिअर, तर तो नायट्रोजन आहे, त्याच्या प्रमाणे 78.08%. दुसरा जो आहे तो ऑक्सिजन आहे, ज्याचं प्रमाणे 20.95. तिसरा जो आहे तो ऑर्गन आहे, त्याचं प्रमाणे 0.93. चौथा आहे तो कार्बन डायऑक्साईड आहे, त्याचं प्रमाणे 0.03. पाचवा आहे तो निऑन आहे, त्याचं प्रमाणे 0.02. सहावा आहे तो हिलियम आहे, त्याचं प्रमाणे 0.0005. सातवा आहे तो क्रिप्टॉन आहे, त्याचं प्रमाणे 0.01. आठवा आहे तो झेनॉन आहे, त्याचं प्रमाणे 0.009. आणि नववा आहे तो हायड्रोजन आहे, त्याचं प्रमाणे 0.006. क्रमही महत्वाचा आहे, पर्टिक्युलर लक्षात घ्या. त्याची युजेसेस काय आहेत पण तो आपला केमिस्ट्रीचा भाग आहे, त्यावेळेला मी तुम्हाला ते समजून सांगेन. क्रम महत्वाचा आहे. नायट्रोजन, ऑक्सिजन, नंतर कार्बन डायऑक्साईड नाही, लक्षात घ्या ऑर्गन आहे, आणि त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईड, नंतर निऑन आहे, हिलियम आहे, क्रिप्टॉन आहे, झेनॉन आहे आणि हायड्रोजन आहे. असे पर्टिक्युलरली 9 एक स्वरूपाचे मेजर जे वायू आहेत किंवा गॅसेस आहेत हे पर्टिक्युलरली अर्थच्या ॲटमॉस्फिअरमध्ये येतात. हा क्रम डिसेंडिंग ऑर्डरने लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. कुठल्याही परीक्षेला आला तरी तो तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. ठीक आहे. पुढे आता ह्या गॅसेसशिवाय वातावरणात काय असतं, जलबाष्प असतं पर्टिक्युलरली, म्हणजे वॉटर वेपर्स असतात, आणि धूर यांचे कण असतात. आता वातावरण जर एकूण ॲटमॉस्फिअर कन्सिडर केलं तर त्याच्या 4 to 5% जे ते वॉटर वेपर्स आहेत. आता जो पर्टिक्युलरली ध्रुवीय प्रदेश आहे, म्हणजे कुठला अंटार्क्टिका आणि आर्कटिक, जर तुम्ही पृथ्वीचा गोल बघितला ध्रुवीय प्रदेशमध्ये कुठलं मध्ये विषुववृत्त जातं, वरच्या बाजूला अंटार्क्टिका आणि आर्कटिक आहे, याच्यामध्ये जलबाष्पाची मात्रा 1% आहे. मात्र जे ह्युमिड आणि ड्राय ह्युमिड आहेत पर्टिक्युलरली, आणि जे हॉट प्रदेश आहे त्याच्यामध्ये काय असतं पर्टिक्युलरली त्याची मात्रा जी ते 4% होतो. जसं पर्टिक्युलरली तुम्ही काय करता, हा अल्टिट्यूड म्हणजे उंचीनुसार वर जात जाता, तसं वॉटर वेपर किंवा जलबाष्पाचं प्रमाण जे ते कमी होत जातं, आणि पर्टिक्युलरली 90% जलबाष्प जे ते 8 किलोमीटर पर्यंत असतं, लक्षात घ्या. त्याच्यावर जलबाष्पाचं प्रमाण कमी होत जातं. त्याचप्रमाणे विषुववृत्तावर जलबाष्पाचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. विषुववृत्ताकडून जसं तुम्ही कर्कवृत्त किंवा आर्कटिक वृत्त आणि ध्रुवावर उत्तर ध्रुवावर जाल, त्याचप्रमाणे विषुववृत्ताकडून जसं तुम्ही मकर वृत्त आणि त्याच्यानंतर अंटार्क्टिक वृत्त आणि त्याच्यानंतर दक्षिण ध्रुवावर जाल, तसं पर्टिक्युलरली विषुववृत्तापासून जलबाष्पाचं प्रमाण कमी होत जातं. पुढच्या लेक्चरला ज्यावेळेला आपण अक्षांश रेखांश बघू त्यावेळेला तुम्हाला या गोष्टी समजून जातील. पण याच्यावर काही प्रश्न कन्स्ट्रक्ट होऊन आला तर पर्टिक्युलरली लक्षात घ्या. वॉटर वेपर्स अजून एक काय काम करतं पर्टिक्युलरली, हे फार महत्वाचं आहे की सूर्यापासून येणारी जी उष्णता असते ते पण वॉटर वेपर शोषून घेऊ शकतो. कुठलाच बाकीचा कुठला गॅस असा नाहीये की जो सूर्यापासून येणारी उष्णता डायरेक्ट शोषून घेऊ शकेल, नाही. ते पृथ्वी पहिल्यांदा गरम होते आणि पृथ्वीपासून उलट ते गरम होत जातं. मात्र जलबाष्प किंवा वॉटर वेपर्स हा एकमेव घटक असा आहे की जो सूर्यापासून येणारी उष्णता जी आहे ती पण शोषून घेतो पर्टिक्युलरली. त्याचबरोबर पर्टिक्युलरली पृथ्वीपासून जी उत्सर्जित होणारी उष्णतेची प्रारण आहे ती पण ते शोषून घेण्याचं काम करतं. म्हणून जलबाष्प किंवा वॉटर वेपर्स हे ब्लँकेट प्रमाणे काम करतं. जर बाय चान्स प्रश्न आला की खालीलपैकी काय
पृथ्वीच्या वातावरणातील खालीलपैकी काय ब्लँकेट प्रमाणे काम करतं, तर तुम्हाला ते जलबाष्प किंवा वॉटर वेपर्स हे सांगता आलं पाहिजे, हे या ठिकाणी लक्षात ठेवा. ठीक आहे. सेम विथ डस्ट पार्टिकल्स किंवा धुळीचे कण. धुळीचे कण पण वातावरणाच्या खालच्या स्तरात पर्टिक्युलरली जास्त मिळतात. मात्र ध्रुवीय म्हणजे पर्टिक्युलरली जे आर्कॅटिक किंवा अंटार्क्टिक वृत्ती आणि जे विषुववृत्ती आहे म्हणजे जे ट्रॉपिकल किंवा प्रदेश आहे याच्यापेक्षा उपोष्ण म्हणजे सब ट्रॉपिकल आणि समशीतोष्ण म्हणजे पर्टिक्युलरली टेम्परेट रिजन्स मध्ये धुळीचे कण जास्त असतात. याच्यावर प्रश्न अजून आलेला नाही, पण आला तर कण जास्त कुठं असणार, सब ट्रॉपिकल आणि टेम्परेट म्हणजे उपोष्ण आणि समशीतोष्ण भागात जास्त असतात आणि ध्रुवीय आणि विषुववृत्तीय प्रदेशात कमी असतात. आता पर्टिक्युलरली एक आहेत हायग्रोस्कोपिक न्यूक्लियस. म्हणजे काय करतात, पर्टिक्युलरली धूळ कण काय करतात, जलबाष्प जे वॉटर वेपर्स आहेत त्यांना आकर्षित करण्याचं काम करतात आणि याच्यामुळे काय होतं, वॉटर वेपर जे त्यांचे ढग बनायला मदत होते. म्हणून हायग्रोस्कोपिक न्यूक्लिया किंवा आर्द्रता शोषक केंद्रक म्हणून काय काम करतात, तर ते धूळ आणि धुळीचे केंद्र काम करतात. त्याचप्रमाणे धुळीचे कण जे पर्टिक्युलरली याच्यात आकाशातून जे सूर्याचे कण येतात ते स्कॅटर्ड होतात. आता स्कॅटरिंग काय आहे, रिफ्लेक्शन काय आहे, रिफ्रॅक्शन्स काय आहे, इट इज अ पार्ट ऑफ फिजिक्स. मी ते तुम्हाला तिथे शिकवेन, डोंट वरी, मी सगळं शिकवणार. त्यामुळे असा काही विषय घेऊ नका की नाही तर शिकवणार कधी काय कधी. आणि त्यामुळे आकाश निळ्या रंगाचं, आपल्याला ऑब्जेक्टिव्हचा प्रश्न काय, आकाश निळ्या रंगाचं का दिसतं, दॅट इज बिकॉज ऑफ प्रिकर्णन किंवा स्कॅटरिंग ऑफ द लाईट. आता पर्टिक्युलरली प्रश्नाला कोयटो प्रोटोकॉलचा आणि त्याच्याशी निगडीत माहितीचा. मग अशी आपण हरितगृह वायू परिणाम हा जो अभ्यास केला त्याच्यानुसार असं होतं की बाबा पृथ्वीवर जी काही सूर्याची किरणे येतात ते लघुतरंग असतात. ही लघुतरंग पृथ्वीचं वातावरण त्याला येऊन देतं. मात्र पृथ्वीने ती हीट ऍब्सॉर्ब केल्यावर पृथ्वी मार्फत जी उष्णता उत्सर्जित होते किंवा परावर्तित होते, ही जी किरणं असतात ही कशी असतात, दीर्घतरंग असतात. त्याला पृथ्वीचं वातावरण अडवून धरतं काही प्रमाणात आणि अडवून धरल्यामुळे काय होतं, पृथ्वी थोडी प्रमाणात गरम होते. मात्र जे काही गॅसेस आहेत त्याचं प्रमाण जर बदललं तर काय होईल, हे गॅसेस समजा आता कार्बन डायऑक्साईड आहे, मिथेन आहे, नायट्रस ऑक्साईड आहे, हायड्रोफ्लोरोकार्बन्स आहे, परफ्लोरोकार्बन्स आहे, सल्फर हेक्झाफ्लोराईड आहे, हे गॅसेस काय करतायत, अडवून धरतायत. मात्र हे कार्बन डायऑक्साईडचं जर प्रमाण वाढलं तर काय होईल, पृथ्वीपासून जी उष्णता जाते ती जास्त प्रमाणात अडवून धरली जाईल. मग जास्त प्रमाणात जर उष्णता अडवून धरली तर पृथ्वीचं ॲव्हरेज टेम्परेचर वाढेल. म्हणजे काय, सरासरी तापमान वाढेल. जर सरासरी तापमान वाढले तर काय होईल, त्याचे फार नकारात्मक परिणाम होतील. जसं काय होईल, ध्रुवावर जे काही बर्फ आहे ते बर्फ वितळेल. ज्या ठिकाणी आता पाऊस पडतो त्या ठिकाणी पाऊस पडणार नाही, दुसरीकडे एका ठिकाणी जास्त पाऊस पडेल. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जे असतं ते मनुष्य जातीचं स्थलांतर होईल. अशा प्रकारे अनेक सामाजिक आणि आर्थिक नकारात्मक प्रतिकार हे जर पृथ्वीचं प्रमाण काही प्रमाणापेक्षा जास्त वाढलं, म्हणजे काही जर पृथ्वीमधले जे गॅसेस आहेत ज्याला आपण ग्रीन हाऊस गॅसेस म्हणतो, हरितगृह वायू, यांचं प्रमाण जर जास्त प्रमाणात वाढलं तर हे हरितगृह वायूचा परिणाम निगेटिव्ह होऊ शकतो. म्हणून या ग्लोबल वॉर्मिंगला कंट्रोल करण्यासाठी जपानमधील कोयटोमध्ये 1997 साली एक करार केला गेला ज्याला म्हटलं जातं कोयटो प्रोटोकॉल. याच्यामध्ये 6 गॅसेसचा उल्लेख आहे, कार्बन डायऑक्साईड, 2 मिथेन, तिसरं नायट्रस ऑक्साईड, 4 हायड्रोफ्लोरोकार्बन्स, 5वा परफ्लोरोकार्बन्स आणि 6वं सल्फर हेक्झाफ्लोराईड. तर हे लक्षात ठेवा. का आता मी एवढंच शिकवते, ज्यावेळेला मी एन्व्हायरमेंट शिकवेन त्यावेळेला कोयटो प्रोटोकॉल काय आहेत, अनेक्स 1 कंट्रीज काय आहेत, अनेक्स 2 कंट्रीज काय आहेत, त्याच्यामध्ये कॉमन बट डिफरन्शियल रिस्पॉन्सिबिलिटी तत्व काय आहे, कोयटो प्रोटोकॉलच्या जागी आता पॅरिस करार आलेले आहे त्याच्यामध्ये काही तत्व आहेत आणि त्याच्यामध्ये काय बदल करायचे हे सगळं मी सांगेन. आता लक्षात ठेवा की हे 6 गॅसेस आहेत, एवढं लक्षात ठेवा कारण याच्यावर एकदा राज्यसेवेने प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे तो लक्षात ठेवणं तुम्हाला अवश्यंभाव्य आहे. ठीक आहे. पुढे आता पर्टिक्युलरली वातावरणाची घनता आणि तापमान याच्या आधारे वातावरणाची विविध स्तर म्हणतात. म्हणजे वातावरण सगळीकडे समान आहे का, नाही, त्याच्यात तापमानाच्या आधारे पर्टिक्युलरली फरक पडलेला, पण घनता आणि तापमानाच्या आधारे असं आपण म्हणतो. एनसीईआरटी सेम वाक्य, डेन्सिटी आणि टेम्परेचरच्या आधारे स्तर पाहायला मिळतात. तर हे स्तर कुठले आहेत, जमिनीपासून म्हणजे समुद्र सपाटीपासून वर स्तर आहेत. यांचा क्रम लक्षात ठेवा. शक्यतो करून इंग्लिशमध्ये लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, मराठीमध्ये लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू नका कारण तुम्ही जास्त कन्फ्युज व्हाल. सगळ्यात खालचा जो स्तर आहे त्याला म्हणतात ट्रोपोस्फिअर, त्याच्यावर जो आहे त्याला म्हणतात स्ट्रॅटोस्फिअर, त्याच्यावर जो आहे त्याला म्हणतात मेझोस्फिअर, त्याच्यावर जो आहे त्याला म्हणतात आयनोस्फिअर आणि त्याच्यावर जो आहे त्याला म्हणतात एक्झोस्फिअर. म्हणजे पहिला ट्रोपो, स्ट्रॅटो, मेझो, TSMIE, TSMIE एवढं लक्षात ठेवा. कसंही लक्षात ठेवा, दॅट इज युअर पार्ट अँड पार्सल. त्याच्यावर काय वाक्य तयार करायला. पण पहिला खालचा स्तर आहे ट्रोपो, त्यानंतर स्ट्रॅटो, त्यानंतर मेझो, त्याच्यानंतर आयनो आणि लास्टचा एक्झोस्फिअर. हे 5 स्तर लक्षात राहिले पाहिजेत. वैन क्रम असेल तसा असेंडिंग ऑर्डर, डिसेंडिंग ऑर्डर कशी विचारू. हे स्तर कसे आहेत, पृथ्वीपासनं खालचा ट्रोपोस्फिअर पासून वर येते, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे.
ट्रोपोस्फिअर किंवा ज्याला आपण म्हणतो शोभावरण, हा वातावरणाचा सगळ्यात खालचा स्तर आहे, पर्टिक्युलरली सगळ्यात खालचा स्तर आहे. आणि वातावरणाचा जो काही संपूर्ण भाग आहे त्यातला 75% भाग यात पाहायला मिळतो. याची जी उंची आहे ती समुद्र सपाटीपासून साधारणतः 14 किलोमीटर पर्यंत आहे. पण जसं तुम्ही ध्रुवाकडे जाल विषुववृत्तापासून, तशी त्यांची उंची कमी होत जाते. विषुववृत्त म्हणजे काय, पृथ्वीचं जर डिव्हिजन केलं दोन भागात जे अक्षवृत्त करतं त्याला म्हणतात विषुववृत्त. ते विषुववृत्तापासून ध्रुवाकडे जसं जाल तशी यांची उंची कमी होत जाते. विषुववृत्तावर काय होतं पर्टिक्युलरली, तर याची उंची 18 किलोमीटर आहे आणि ध्रुवावर किती आहे, 8 ते 10 किलोमीटर. सरासरी किती आहे, 14 किलोमीटर. लक्षात ठेवा, सरासरी 14 किलोमीटर विषुववृत्तापासून ध्रुवाकडे जाल तशी तशी ट्रोपोस्फिअरची उंची जी आहे, शोभावरणाची उंची, ती कमी होते. असं का होतं, तर विषुववृत्तावर सूर्यकिरण लंबरूप पडतात, त्यामुळे काय होतं, पृथ्वी जास्त तापते आणि त्यामुळे हवेचे कन्व्हेक्शन करंट म्हणजे काय, अभिसरण प्रवाह जास्त निर्माण होतात. आणि हे अभिसरण प्रवाह जास्त निर्माण झाल्यामुळं जो तो भाग आहे त्या भागामध्ये पर्टिक्युलरली जी असते ती हाईट जास्त होते. ध्रुवाच्या भागात सूर्याची किरण काय पडतात, तिरपी पडतात. तिरपी पडल्यामुळे तो भाग जास्त हिट होत नाही, त्यामुळे अभिसरण प्रवाह कमी प्रमाणात उंचीवर जातात. म्हणून ट्रोपोस्फिअरची उंची जी आहे ती विषुववृत्ताच्या ठिकाणी जास्त आहे आणि ध्रुवाच्या ठिकाणी कमी आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. तसंच जे काही जलबाष्प आहे, वॉटर वेपर्स आहे, धुळीचे कण आहेत, हे जास्त करून शोभावरण किंवा शोभमंडळातच दिसतात. तेव्हा पाऊस असेल, तुमचं सायक्लोन असेल, ढग असतील, हे पर्टिक्युलरली तुम्हाला कुठे दिसतात, तर ट्रोपोस्फिअर मध्येच दिसतात पर्टिक्युलरली, हे लक्षात घ्या. दुसरी गोष्ट सेमच आहे, ग्रीष्म किंवा उष्ण ऋतूमध्ये यांची उंची वाढते का, तर पर्टिक्युलरली हीट जास्त, अर्थ जास्त हीट होईल, मग कन्व्हेक्शन करंट जास्त सेट होतील वर खाली आणि त्यामुळे काय उंची वाढेल. शीत ऋतूत काय होतं, यांची उंची कमी होते. आता त्याच्याबरोबर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न जो सगळ्याला विचारतो त्याला म्हणतात नॉर्मल रॅप रेट किंवा सामान्य राजदर. जर ह्या स्तरात काय होतं ट्रोपोस्फिअर मध्ये, तर जसं जसं तुम्ही उंच जाल तसं तसं तापमान कमी होतं. 1 डिग्री प्रति सेंटीग्रेड तापमान कमी व्हायला 165 मीटर उंची, 165 मीटर उंची गाठली की 1 डिग्री सेंटीग्रेड तापमान कमी होतं. किंवा 1 किलोमीटरला 6.5 डिग्री सेंटीग्रेड तापमान कमी होतं. किती, 1 किलोमीटरला 6.5 डिग्री सेंटीग्रेड किंवा 165 मीटरला 1 डिग्री प्रति सेंटीग्रेड तापमान कमी होतं. ह्याला नॉर्मल रॅप रेट म्हणतात. हे कुठेही विसरू नका, लक्षात ठेवा, कारण याच्यावर राज्यसेवेला कायम प्रश्न आलेले आहेत. आणि कुठली परीक्षा घ्या, स्टाफ सिलेक्शन पासून कुठली, दे मे आस्क व्हॉट इज नॉर्मल रॅप रेट. नॉर्मल रॅप रेट इज decrease in the temperature in the troposphere with increasing of the altitude or height. With particularly 165 meter, the temperature declines 1 degree per centigrade, or for 1 kilometer the temperature decrease at the rate of 7.5 degree per centigrade. हे लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न येतात. ठीक आहे, पुढे आता लक्षात घ्या, हे वातावरणाचे स्तर दाखवले. तुम्ही 2 मिनिटं थांबलो कारण तुम्ही एकदा बघून घ्या पर्टिक्युलरली. हे काय, हे टेम्परेचर आहे, लक्षात घ्या पर्टिक्युलरली. ओके, आणि हे जे आहे ते पर्टिक्युलरली अल्टिट्यूड म्हणजे उंची समुद्र सपाटीपासून, हे समुद्र सपाटी झाली शून्य मानली आणि उंची, आणि स्तर दिले. पहिला ट्रोपोस्फिअर, त्यानंतर स्ट्रॅटोस्फिअर, मेझोस्फिअर, त्यानंतर थर्मोस्फिअर किंवा आयनोस्फिअर आणि एक्झोस्फिअर. पर्टिक्युलरली ट्रोपोस्फिअर जो आहे त्यात काय लक्षात घ्या, 20 डिग्री टेम्परेचर समुद्र सपाटी आहे ते कमी 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 होत जाते. टेम्परेचर काय झाले, इकडे कमी टेम्परेचर, लक्षात घ्या. स्ट्रॅटोस्फिअर मध्ये परत काय होतं, टेम्परेचर वाढत जाते. मेझोस्फिअर मध्ये परत काय झालं, टेम्परेचर कमी झाले. आणि थर्मोस्फिअर मध्ये परत काय झालं, टेम्परेचर वाढलं गेलेलं आहे. पर्टिक्युलरली लक्षात घ्या की टेम्परेचर कमी जास्त कमी जास्त कमी जास्त कमी जास्त होत गेलेलं पर्टिक्युलर दिसतंय. सगळ्यात जास्त टेम्परेचर कुठं असेल, ऑब्व्हियसली ट्रोपोस्फिअर असेल. सगळ्यात कमी टेम्परेचर कुठे येतं, तुम्ही इथे बघताय की कुठे, मेझोस्फिअरला. या प्रत्येक स्तराच्या मध्ये एक असा स्तर आहे की जिथे तापमानात काहीच बदल होत नाही. ह्या स्तराला पॉज म्हणतात किंवा स्तब्धी म्हणतात. जसं ट्रोपोस्फिअर नंतर आणि स्ट्रॅटोस्फिअरच्या मध्ये काय, ट्रोपोपॉज आहे. म्हणजे ह्याच दरम्यान काय होतं, टेम्परेचर काय बदलत नाही. स्ट्रॅटोस्फिअर आणि मेझोस्फिअरच्या मध्ये स्ट्रॅटोपॉज आहे, म्हणजे याच्या दरम्यान काही बदल होत नाही. मेझोस्फिअर आणि थर्मोस्फिअर मध्ये काय, मेझोपॉज आहे, म्हणजे याच्या दरम्यान पण काय होतं, बदल कोणताही होत नाही. या ठिकाणी लक्षात घ्या, जे टेम्परेचर व्हेरिएशन आहे ते लक्षात घ्या. ही समान लाईन दिसते ना, या उंचीत टेम्परेचर काय होतं, चेंज होत नाही. मग हा काय, तो सेपरेशनचा पट्टा मानला जातो पर्टिक्युलरली. हा जो ओरिजिन आहे ट्रोपोपॉजचा, हा आयडियल कंडिशन आहे की तो वातावरणात जास्त काही बदल नसतात, ढग वगैरे नसतात. त्यामुळे या उंचीवरनं जनरली विमानं जे ती उडतात. त्यामुळे तसा प्रश्न विचारला तर तुम्हाला सांगता पाहिजे. डायग्राम परत एकदा बघा, मी समजावून सांगतो कसं आहे ते पर्टिक्युलर, लक्षात घ्या.
अल्टिट्यूड उंची समुद्र सपाटीनुसार अशी मानलेली आहे, टेम्परेचर मानली, इथं टेम्परेचर 0 आहे, इकडे पॉझिटिव्ह आहे, इकडे निगेटिव्ह आहे, बरोबर ना. या दृष्टिकोनातून हा आलेखाचा अभ्यास करा. नाही समजला तर मला विचारा, पण डायग्राम समजून घेतली तर फार लवकर समजून जाईल की 5 लेअर कुठले तर काय विषय होतो ते. ठीक आहे, पुढे. आता खालचा स्तर जो आहे त्यात पर्टिक्युलरली काय होतं की ढग आणि वादळ असल्यामुळे हा तो विमान उड्डाणास उपयुक्त स्तर नाहीये, मी आता सांगितलं तसं पर्टिक्युलरली. आणि जसं शोभसीमा ट्रोपोस्फिअर म्हणजे काय, तर ट्रोपोस्फिअर आणि स्ट्रॅटोस्फिअर याच्यामधला जो भाग आहे त्याला म्हणतात ट्रोपोपॉज म्हणतात, की ज्या ठिकाणी तापमान बऱ्यापैकी स्थिर असतात. स्ट्रॅटोस्फिअर स्ट्रॅटोस्फिअर म्हणजे काय, तर ट्रोपोस्फिअरचा वरचा जो भाग आहे तो स्ट्रॅटोस्फिअर म्हणतात. साधारणतः पृथ्वीच्या समुद्र सपाटीपासून यांची उंची जी आहे ती 50 किलोमीटर पर्यंत असते. आणि साधारणतः खालच्या त्याच्या जे स्तर चालू झाल्यानंतर 20 किलोमीटर पर्यंत काय होतं, पर्टिक्युलरली याचं टेम्परेचर सेम राहतं. मात्र शेवटचे जे 20 ते 35 किलोमीटर हे काही 16 किलोमीटरचा जो भाग आहे याच्या ठिकाणी जे त्याचं टेम्परेचर वाढतं. याला कारण एकच आहे पर्टिक्युलरली की या ठिकाणी पर्टिक्युलरली जे ते ओझोन वायूचं अस्तित्व असतं. त्यामध्ये प्रश्न आला ओझोन कोणत्या स्तरात आढळतो पर्टिक्युलरली, तर ओझोन जो आहे तो पर्टिक्युलरली लक्षात घ्या स्ट्रॅटोस्फिअर मध्ये आढळतो, हे तुम्हाला या ठिकाणी सांगता आलं पाहिजे. दुसरी गोष्ट काय, ओझोन हा काय करतो तर पर्टिक्युलरली जे सूर्याकडून अल्ट्राव्हायोलेट रेज येतात ज्याला पराबैंगनी कण असं म्हणतात मराठीत मला माहित नाही, अल्ट्राव्हायोलेट कण येतात यांचं शोषण करतात. जर हे अल्ट्राव्हायोलेट कण आपल्याकडे आले तर पर्टिक्युलरली आपल्याला जे असते ते आपल्याला स्किनला काही डिसीज होऊ शकतात, कॅटरॅक्ट सारखे आजार होऊ शकतात, म्हणजे ते मानवाला घातक आहे. म्हणजे घातक कमी करण्याचं काम काय केलं कोण करतं तर ते काम केलं जातं कोणाकडून केलं जातं, ओझोन कडून केलं जातं. ओझोन कुठल्या स्तरात जातो तो ट्रोपोस्फिअर ते स्ट्रॅटोस्फिअर 20 ते 25 किलोमीटर पर्यंत याची सघनता जास्त असते. ओझोनचा फॉर्म्युला आहे O3, O2 नाही O3. आणि ओझोन काही प्रमाणात आपल्या इथं पण आहे, म्हणजे पृथ्वी धरातलावर ट्रोपोस्फिअर मध्ये पण असतो, पण तिथं तो काही ऍक्टिव्ह नसतो. मात्र वरच्या सारखं ऍक्टिव्ह आहे, तो अल्ट्राव्हायोलेट किरणला हे करतो. मात्र क्लोरोफ्लोरोकार्बन सारखे जे आपण गॅस फ्रीजमध्ये वगैरे वापरतो किंवा जे तुमचे इनहेलर्स असतात त्याच्यामध्ये पेंट्समध्ये वापरले जातात, हे क्लोरोफ्लोरोकार्बन्समुळे काय झालं, तो क्लोरीन जो असतो तो स्ट्रॅटोस्फिअरमध्ये पोहोचतो आणि तो काय करतो, तो त्या ओझोनला जे डॅमेज करतो आणि त्यामुळे काय होतं ओझोनचं प्रमाण जे ते कमी होतं. मग जर ओझोनचं प्रमाण कमी झालं पर्टिक्युलर तर काय होईल, किरण आपल्याकडे आपल्याला फार मोठ्या प्रमाणात घातक ठरतील. ते ओझोन वायूचं रक्षण करण्यासाठी 1985 साली लंडन प्रोटोकॉल करण्यात आला आणि 1987 साली मॉन्ट्रियल प्रोटोकॉल करण्यात आला. आणि आता असं लक्षात आलं की हा करार आंतरराष्ट्रीय करारातील सर्वात यशस्वी करार कुठला आहे तर मॉन्ट्रियल प्रोटोकॉल आहे, ज्याच्यामुळे काय झालं क्लोरोफ्लोरोकार्बनचं प्रमाण कमी झालं. त्यामुळे ओझोनला जे छिद्र पडलं होतं हे ओझोनचं छिद्र कमी करण्यात यश आलं. मग समजा प्रश्न कसल्या प्रकारे आला, मॉन्ट्रियल करार कशाची निगडीत आहे तर तो कशाची निगडीत आहे, ओझोनच्या संरक्षणासाठी निर्मित आहे. ओझोनचं युनिट लक्षात घ्या डॅप्सोन युनिट म्हणून आहे. 16 सप्टेंबर हा जागतिक ओझोन दिवस म्हणून पाळला जातो. मॉन्ट्रियल प्रोटोकॉल क्योटो प्रोटोकॉल. ह्या स्तरात अजून एक गंमत काय, या स्तरामध्ये ढग धूळ असलं काही विशेष नसतं, जास्त वारं पण नसतं. त्यामुळे ह्या स्तर पर्टिक्युलरली जे ते जे मुवमेंट्स आहेत विमान वगैरे जातात त्यांच्यासाठी हा स्तर फार उपयोगी पडतो. कुठला, स्ट्रॅटोस्फिअर. त्यामुळे तसा जर प्रश्न आला तर ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ठीक आहे, पुढे. आता पर्टिक्युलरली काय होतं, परत याची जी वरची सीमा आहे त्याला म्हणतात स्ट्रॅटोस्फिअर. पर्टिक्युलरली काय होतं जनरली तर याच्यात काय होतं टेम्परेचर जिथे सेम राहतं. आता याच्या पुढचा स्तर जो येतो त्याला म्हणतात मेझोस्फिअर, जो 50 ते 80 किलोमीटरच्या स्तरावर आहे. याच्यात परत काय होतं तापमानात ह्रास होत जातं, म्हणजे 80 किलोमीटरला साधारणतः तापमान जे असतं ते -100 डिग्री सेंटीग्रेड जसे जातं. याचा जो वरचा स्तर आहे त्याला म्हणतात पर्टिक्युलरली मेझोपॉज. ज्या उल्का असतात, उल्का म्हणजे लक्षात घ्या मेटॉर. मेटॉर ज्या वेळेला येतात वातावरणात त्या मेटॉर म्हणजे तुटलेला तारा जे आपण म्हणतो ना, तुम्ही तो पिक्चर मध्ये बऱ्याच वेळा फिल्म मध्ये दाखवतात तो टूटा तेर तारा नाही का त्याच्यावर म्हणत मागा. तर हा जो तुटलेला तारा असतो तो ह्या मेझोस्फिअर मध्ये काय होतो जळला जातो. म्हणून याच्या वरच्या सीमेस काय म्हणतात ट्रोपोस्फिअर. मग हा काय करतो उल्केपासून जे ते रक्षण करण्याचं काम करतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वातावरणाचा म्हणजे अर्थच्या ॲटमॉस्फिअर मधला हा सगळ्यात जास्त थंड स्तर आहे. अजून एमपीएससीने प्रश्न विचारलेला नाही किंवा कुठल्याच परीक्षेला विचारला नाही, पण विचारला तर लक्षात घ्या मेझोस्फिअर इज द कोल्डेस्ट region or coldest place in the atmosphere. जे ॲटमॉस्फिअरचे जे आपण हे करतोय तर तो सगळ्यात कोल्डेस्ट आणि ज्या उल्का असतात त्यांचा उल्का पूर्णपणे यात जळल्या जातात किंवा उल्कांपासून हा तर रक्षण करतो. एवढं फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे. तर आयन मंडळ किंवा आयनोस्फिअर याला दलांबर असंही म्हणतात पर्टिक्युलरली, याला तापमंडळ असं पण म्हणतात. 80 ते 400 किलोमीटर पर्यंत याचा जे ते पट्टा आहे पर्टिक्युलरली याच्यात काय होतं परत तापमानाची वृद्धी वाढते आणि तापमान साधारणतः 1000 डिग्री सेंटीग्रेड पाठवतं. आता पृथ्वीपासून जे पाठवलेल्या रेडिओ लहरी आहेत
त्या पर्टिक्युलरली इथं जातात आणि इथून पर्टिक्युलरली काय होतात पृथ्वीवर जातात. म्हणजे आपण जे साऊंड वेव्ह पाठवतो ह्या साऊंड वेव्ह तिथे धडकतात आणि परत येतात. त्यामुळे आपल्याला जे FM चे किंवा याचे जे कार्यक्रम ऐकायला येतात तो ह्या लेअरचा परिणाम कुठला दलांबर किंवा आयनॉस्फियर किंवा आयनोस्फियर. आणि या स्तरातील हवा जी असते पर्टिक्युलरली ती काय असते पर्टिक्युलरली विद्युत आवेशित असते. आणि पर्टिक्युलरली जे कण असतात त्या कणात काय होतं वायूचे कण जे असतात ते जी हीट आहे ती हीट इमिट करतात आणि त्यामुळे काय होतं चुंबकीय ध्रुव पाहायला मिळतात पर्टिक्युलर किंवा प्रकाश पाहायला मिळतो पर्टिक्युलरली. असा प्रकाश ध्रुवाच्या ठिकाणी जास्त दिसतो. जर तो उत्तर ध्रुवाच्या ठिकाणी दिसतो त्याला म्हणतात अरोरा बोरियालिस आणि जर तो दक्षिण ध्रुवाच्या ठिकाणी दिसतो तर त्याला म्हणतात अरोरा ऑस्ट्रालिस. हे विचार लक्षात घ्या. कुठल्या स्तरात दिसतात आयनोस्फियर मध्ये दिसतात. उत्तर ध्रुवाच्या ठिकाणी दिसला तर अरोरा बोरेलिस म्हणतात. दक्षिण ध्रुवाच्या ठिकाणी ऑस्ट्रेलिया दक्षिण भागात आहे ऑस्ट्रेलिया बोरेलिस म्हणतात. प्रश्न आला तर कशाला तुमच्या तर हा विषय लक्षात घ्या. पृथ्वीवर आता जे चुंबकीय उपद्रव असतात किंवा जे काही सोलर वेव्ह येतात तर त्यांचा परिणाम पण ह्याच स्तराशी आहे. आणि चुंबकीय ध्रुवीय जो पृथ्वीचा आहे जो अपोजिट साईडला ऍक्च्युली तर तो पण या ठिकाणी पाहायला मिळतो. हे लक्षात ठेवा. याचे परत विभाग केलेले डी थर ई थर आणि एफ थर हे पण लक्षात ठेवा. तर डी थर जे ते पर्टिक्युलरली लॉंग वेव्ह जे आहेत रेडिओ लॉंग रेडिओ त्यांचं रिफ्लेक्शन करतो. ई थर जो आहे तो मीडियम आणि शॉर्ट जे रेडिओ लेअरचे त्यांचं हे करतो. ई थरास काय म्हणतात केनले एव्हिसाइड थर. मग केनले एव्हिसाइड थर कशाचा भाग आहे आयनोस्फिअरचा भाग आहे किंवा दलांबराचा भाग आहे किंवा तपांबराचा भाग आहे. एफ थर जो आहे तो ऍप्लेटन थर म्हणतात. याला काय म्हणतात ऍप्लेटन थर म्हणतात. यातून सुद्धा काय होतं लघु आणि मध्यम तरंगी असणारे किरण परावर्तित होतात परत पृथ्वीकडे येतात. तर हे साधारणतः डी ई एफ थर केनले एव्हिसाइड थर ऍप्लेटन थर याच्यावर काही ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आपल्याला यायला पाहिजे एवढं फक्त डोक्यात ठेवा. ठीक आहे. बाह्यमंडळ. आता वातावरणाचा सगळ्यात वरचा स्तर म्हणजे काय बाह्यमंडळ. यात काय होतं वायू जे असतात ते हलके होत जातात आणि ते वातावरणात विसरून जातात 29,000 किलोमीटर पर्यंत. याच्या बाह्य टेम्परेचर पर्टिक्युलरली काय होतं 5568 डिग्री एवढं टेम्परेचर असतं. पण ते अनुभवाला येत नाही का तर वायू खूप विरळ होत जातात आणि हायड्रोजन हिलियम सारखे वायू जे पर्टिक्युलरली जास्त प्रमाणात असतात त्यामध्ये एक्झोस्फिअर आहे एवढं फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे हे परत टेम्परेचर लक्षात ट्रोपोस्फोर स्ट्रॅटोस्फिअर मेझोस्फिअर आणि एक्झोस्फिअर परत मागाची डायग्राम आहे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. आता आपण याच्यावरचे काही प्रश्न आलेले ते सोडवण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. पहिला प्रश्न लक्षात वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता आहे. 1 ट्रोपोस्फिअर 2 स्ट्रॅटोस्फिअर 3 मेझोस्फिअर आणि 4 आयनोस्फिअर. तर आता आपण बघितलेले वातावरणाचा सगळ्यात खालचा स्तर कुठला आहे ट्रोपोस्फिअर आहे. बरोबर आहे. पहिला असेच प्रश्न येतात सिंपल काय आवडतं. पुढे वातावरणाचे सर्व आविष्कार खालील कोणत्या स्तरात पाहायला मिळतात. 1 ट्रोपोस्फिअर 2 स्ट्रॅटोस्फिअर 3 मेझोस्फिअर 4 आयनोस्फिअर. तर कुठे पाहायला मिळतात ट्रोपोस्फिअर मध्ये पाहायला मिळतात. हे आपण पाहिलेलं आहे त्यामुळे काही जास्त यात वेळ घालण्याचा अर्थ नाही. पुढे ओझोन वायू याचे अस्तित्व खालील कोणत्या स्तरात आढळून येते. 1 ट्रोपोस्फिअर 2 स्ट्रॅटोस्फिअर 3 मेझोस्फिअर 4 आयनोस्फिअर. तर ओझोन वायूचं अस्तित्व कुठे आढळून येतं स्ट्रॅटोस्फिअर मध्ये. हे आपण बघितलंय. ठीक आहे. पुढे प्रश्न 4 ओझोन वायूचे अस्तित्व खालील कोणत्या स्तरावर. तोच प्रश्न रिपीट झालेला आहे लक्षात घ्या. फार महत्त्वाचा प्रश्न आहे सगळ्या स्पर्धा परीक्षेने येऊ शकतो. ओझोन वायूचं अस्तित्व स्ट्रॅटोस्फिअर मध्ये असतं जो आपल्याला सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरण जे त्यांचं शोषण करतो हे पण या ठिकाणी लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे शोभावरण किंवा ट्रोपोस्फिअर मध्ये दर टिंबटिंब मीटर उंचीला तापमान 1 डिग्री सेंटीग्रेडने कमी होत जाते. यालाच ऱ्हास रेट किंवा सामान्य ऱ्हास दर नॉर्मल रॅप्स रेट म्हणतात. हे कुठलं दर 100 मीटरला 165 मीटरला दर 195 मीटरला दर 226 मीटरला तर दर 165 मीटरला 1 डिग्रीने टेम्परेचर कमी होतं. याला नॉर्मल रॅप्स रेट असंही म्हणतात. ठीक आहे. पुढे विधान ए शोभावरण किंवा ट्रोपोस्फिअर याची उंची विषुववृत्तावर अधिक असते. शोभावरण किंवा ट्रोपोस्फिअर याची उंची ध्रुवावर कमी असते. पर्याय क्रमांक 1 विधान ए बरोबर. पर्याय क्रमांक 2 विधान बी बरोबर. पर्याय क्रमांक 3 विधान दोन्ही ए आणि बी बरोबर आणि पर्याय क्रमांक 4 दोन्ही विधानं चूक आहेत. तर काय दोन्ही विधानं जी ती बरोबर आहेत. आपण बघितलं की अभिसरण प्रवाह जे असतात ते काय ज्यावेळेला मी हीट शिकवेल तेव्हा तुम्हाला ते समजून येईल. तरी पण अभिसरण प्रवाह त्याच्यानंतर कंडक्शन वहन पद्धती आणि जे रेडिएशन किंवा प्रारण पद्धती या 3 पद्धती वाचून ठेवा तुम्हाला ते मदत होईल. ठीक आहे. विज्ञानाची चिंता करू नका मी शिकवेन तुम्हाला. प्रश्न 7 वातावरणातील सर्वात थंड स्तर कोणता. 1 ट्रोपोस्फिअर स्ट्रॅटोस्फिअर मेझोस्फिअर आयनोस्फिअर. तर कुठला थंड स्तर आहे मेझोस्फिअर. तिसरा जो आहे तो मेझोस्फिअर हा सगळ्यात थंड स्तर आहे. तर यू शुड डू दॅट की त्यात उल्काचं जे येते ते हे होतं. पुढे खालील कोणता वायू सूर्यापासून येणाऱ्या लघु तरंग यांना पारदर्शक असतो मात्र जमिनीपासून परावर्तित होणाऱ्या दीर्घ तरंग यांना अपारदर्शक असतो. 1
नायट्रोजन, 2 ऑक्सिजन, 3 ओझोन, तर 4 कार्बन डायऑक्साईड. तर कुठला कार्बन डायऑक्साईड वायू काय करतो, तो काय ग्रीन हाऊस गॅस आहे. तो येणारे किरण येऊन देतो, मात्र जाणाऱ्या किरणांना अडवून धरतो. म्हणून कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं तर काय होईल, ग्लोबल वॉर्मिंग होईल. म्हणजेच काय, हरितगृह वायू परिणाम जास्त प्रमाणावर, म्हणजे सरासरी पृथ्वीचं सरासरी तापमान वाढेल, हे लक्षात घ्या. ठीक आहे. पुढे, खालील कोणता वायू अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून संरक्षण करतो. 1 नायट्रोजन, 2 ऑक्सिजन, 3 ओझोन, 4 कार्बन डायऑक्साईड. तो कुठला करतो, ओझोन वायू जे ते आपला अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून संरक्षण करतो. हा कुठं असतो, स्ट्रॅटोस्फिअर मध्ये असतो. ठीक आहे. पुढे, प्रश्न 10, वातावरणाचा खालील कोणत्या वायूचे प्रमाण सर्वात अधिक आहे. प्रश्न आलेला नाही, आला कधी तर. 1 नायट्रोजन, 2 ऑक्सिजन, 3 ओझोन, 4 कार्बन डायऑक्साईड. तर कुठल्या प्रमाणे, नायट्रोजनचं प्रमाण जे ते सगळ्यात जास्त आहे. म्हणून 10चा प्रश्नाचं उत्तर काय येईल, 1 येईल, नायट्रोजन. ठीक आहे. पुढे, हरित वायू उत्सर्जन याशी खालील कोणता करार निगडीत आहे. 1 मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, 2 लंडन प्रोटोकॉल, 3 क्योटो प्रोटोकॉल, 4 कार्टेंजा प्रोटोकॉल. तर कुठला प्रोटोकॉल निगडीत आहे, क्योटो प्रोटोकॉल निगडीत आहे. आपण आता बघितलेलं आहे. लंडन आणि मॉन्ट्रियल कशाशी निगडीत आहेत, ओझोन वायूशी निगडीत आहेत. ठीक आहे. पुढे, राज्याच्या मुख्य परीक्षेला बघा प्रश्न केलाय, वायू आणि त्यांच्या जोड्या नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, ओझोन आणि त्याचे पर्याय. एच 1 नायट्रोजन किती आहे, 88%, म्हणजे एच 1 असताना एकच पर्याय. ऑक्सिजन किती आहे, 20.94%. कार्बन डायऑक्साईड किती आहे, तर 4 आहे, 0.03%. आणि ओझोन किती आहे, 0.06%. तर या प्रकारे प्रश्न आलेले आहे. त्यामुळे तुम्हाला सांगितलं, प्रमाण लक्षात ठेवा आणि क्रम लक्षात ठेवा. पहिला नायट्रोजन, नंतर ऑक्सिजन, नंतर ऑर्गॉन, नंतर कार्बन डायऑक्साईड, नंतर ओझोन वगैरे आहे. तर हे प्रमाणे लक्षात घ्या. एक जरी उत्तर आलं असेल तर तुम्हाला ते सॉल्व्ह होऊन जाईल. परत प्रश्न बघून घ्या, तुम्हाला सॉल्व्ह होऊन जाईल. ठीक आहे. पुढे, क्योटो प्रोटोकॉल टिंबशिंबशी संबंधित आहे. राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला हा प्रश्न आलेला आहे. 1 लोकसंख्या, 2 साधन संपत्ती, 3 जागतिक उबदारपणा आणि 4 प्रदूषण. तर कशाशी निगडीत आहे, जागतिक उबदारपणा जो आहे त्याच्याशी निगडीत घ्या. पुढे, वातावरणातील सर्वात खालचा स्तर कोणता आहे. 1 तपांबर किंवा ट्रोपोस्फिअर, 2 तपस्तब्दी, 3 दलांबर आणि 4 सीतांबर. तर कुठला आहे, ट्रोपोस्फिअर. हे पण लक्षात घ्या. बरोबर आहे. तपांबर हा सगळ्यात खालचा स्तर आहे वातावरणातला, जे आपण बघितलं. ट्रोपोस्फिअर नंतर काय होतं, स्ट्रॅटोस्फिअर, नंतर कुठला, मेझोस्फिअर, नंतर आयनोस्फिअर आणि नंतर एक्झोस्फिअर. बरोबर आहे. पुढे, वातावरणातील कोणता स्तर ध्वनिलहरी परावृत्त करतो. 1 तपांबर, 2 आयनांबर, 3 ओझोन स्तर आणि 4 सीतांबर. तर कुठला स्तर करतो, आयनांबर करतो. बरोबर आहे. कारण आपण बघितले डीईएफ थर, ऍप्लेटन थर, केडले हेविसाइड थर. तर हा स्तर काय करतो, रेडिओ लहरी जे आहेत त्या परावर्तित करतो. म्हणून कुठला स्तर ध्वनिलहरी परावर्तित करतो, तर आयनांबर हा स्तर ध्वनिलहरी परावर्तित करतो. प्रश्न 16, तपांबर यात 6.4 डिग्री सेंटीग्रेड तापमान दर टिंब मीटरला कमी होते. राज्याचा मुख्य परीक्षा प्रश्न आलाय. 6.4 डिग्री, आपण 6.5 बघितलं. 5000 मीटर, 500 मीटर, 100 मीटर, 1000. तर आपण काय बघितलं होतं, 6.5 डिग्री सेंटीग्रेड दर 1 किलोमीटरला. 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर, 1000 मीटर. म्हणून काय उत्तर येईल, 1000 मीटर उत्तर येईल. हे चुकले, लक्षात घ्या. परत हे उत्तर चेक करा, कन्वर्ट करा. 1000 मीटरला 6.4. सो 16चं उत्तर 4 आहे. परत मी रिपीट करतोय, 16चं उत्तर 4 आहे. तेवढं करेक्शन करून घ्या. ठीक आहे. पुढे, 17 ओझोन वायूचा स्तर खालील कोणत्या स्तरात आढळतो. 1 तपांबर, 2 स्थितांबर, 3 बाह्यांबर, 4 दलांबर. तर कुठं आढळतो, स्थितांबरात आढळतो, म्हणजे स्ट्रॅटोस्फिअर मध्ये आढळतो. सिंपल प्रश्न आहे. राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला आलाय, इतरही परीक्षेला आला असेल, सीडीएसला आला असेल, याला आला असेल. पण तिथं तुम्ही ते जाऊन कव्हर करा, की आपण नंतर एकदा क्वेश्चन बँक मी तुम्हाला देणार आहे त्यावेळेला मी तुम्हाला. खालीलपैकी कोणता हरितगृह वायू आहेत. 1 आता लक्षात घ्या, आपण बघितले कार्बन डायऑक्साईड आहे. ऑक्सिजन हरितगृह वायू नाही. ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असलं तर मग ऑक्सिजन असणारे पर्याय चूक असतील. मग ऑक्सिजन कुठे कुठे, ए इथं आहे. बरोबर आहे. इथं ए आहे, इथं ए, म्हणजे राहिला काय, बीसीडी. म्हणून काय, नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, CH4 कसले हरितगृह वायू. सिंपल इलिमिनेशन टेक्निक, ह्याला म्हणतात इलिमिनेशन टेक्निक. मग तुम्हाला माहिती ए नाहीये तर ए असणारे पर्याय खोडून टाका. मग कुठला राहिला, हेच उत्तर राहिलं, म्हणून हेच बरोबर येईल. म्हणून बी सी डी बरोबर येईल. म्हणून 2 उत्तर बरोबर. म्हणून 18चं उत्तर काय येईल, 2 येईल. परत चुकले, लक्षात घ्या. परत करेक्ट करा. बी सी डी बरोबर आहे. 2 उत्तर ते बरोबर आहे. ठीक आहे. पुढे, टिंबटिंब वायू जमिनीच्या पृष्ठभागाला फार कमी प्रमाणात आढळतो. तथापि त्याचे जास्तीत जास्त प्रमाण 16 ते 30 किलोमीटर पर्यंत आढळते. वेगवेगळ्या अक्षांशात आढळतो. कुठला वायू आढळतो, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन, हायड्रोजन किंवा ओझोन. आपण कुठला बघितला, ओझोन आढळतो. बरोबर आहे. कारण ओझोन काय करतो, अल्ट्राव्हायोलेट रेज पासून आपलं प्रोटेक्शन करतो. पुढे,
प्रश्न 20, टिंब 3000 मीटर उंचीचा पर्वताच्या पायथ्याशी जर तापमान 30 डिग्री सेंटीग्रेड असेल तर त्याच्या माथ्यावर किती तापमान असेल? आता पर्वत किती आहे? 3000 मीटरचा आहे. खाली तापमान किती? 30. आपण काय बघितलं? दर 1000 मीटरला 6.5 न कमी होत जातं. मग 6.5 गुणिले 3 किती झाले? 6 तर 18 आणि दीड ऍड केला किती झाले? 19.5. मग यातनं जर 19 पॉईंट वजा केलं तर काहीतरी होतंय 10.5. वजा झाला नाही, 30 मधनं 19 पॉईंट वजा केले किती होतं? 10.5. मग 10.5 डिग्री सेंटीग्रेड उत्तर बरोबर आहे. अप्लाइड केलेले दर 3000 किलोमीटरला 6.5 डिग्री सेंटीग्रेड तापमान कमी होतं म्हणून ट्रोपोस्फिअर मध्ये. म्हणून जर पर्वताची उंची 3000 किलोमीटर आहे तर तापमान पर्वताच्या माथ्याशी किती असेल हा अप्लाइड प्रश्न विचारलेला. लक्षात घ्या, फार चांगला प्रश्न आहे. तर 10.5 कसं काढलं ते मी आता सांगितलं. नसेल समजलं तर मला विचारा. ठीक आहे, पुढे समुद्र सपाटीपासून वातावरणाची उंची किती हा एक प्रश्न विचारलेला आहे. एक 60,000 ते 80,000, 16,000 ते 29,000, 35,000 ते 65,000, 10,000 ते 30,000, तर 16,000 ते 19,000. ओके, हे जॉग्राफीचं आपण आज लेक्चर बघितलेले. पुढच्या लेक्चरला आपण जॉग्राफीचं किंवा मग सिव्हिक्सचं लेक्चर बघूया. त्याच्यानंतर आपण विज्ञानचं लेक्चर लाईव्ह बघणार आहे. आज इंटरनेटचा प्रॉब्लेम होता, मी रेकॉर्डिंग लेक्चर होते. पुढच्या वेळेला आपण लाईव्ह लेक्चरचं मी आधी लिंक तुम्हाला पाठवून द्याल. ठीक आहे, अटेंड द लेक्चर्स ऐका नाही समजलं तर मला कुठल्याही क्षणी तुम्ही फोन करू शकता. धन्यवाद.